शुभ सकाळ मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट सीचा आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 3 मध्ये आपण त्याचे मराठी व्याकरणशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 51 पहा, विरामचिन्हांचा अचूक वापर केलेले वाक्य ओळखा व अचूक पर्याय निवडा। म्हणजे योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य आपल्याला निवडायचं आहे। तर बघा, आजी म्हणाली महाभारत कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आजीच्या जसे तसे तोंडचे शब्द आहेत म्हणून ते डबल अवतरण चिन्हात आले पाहिजेत। तर इथे डबल अवतरण चिन्हात इथे दिले नाही, त्यामुळे हा पर्याय कट झाला। इथे देखील डबल अवतरण चिन्ह नाही, हा देखील कट झाला। आणि इथे देखील डबल अवतरण चिन्ह नाही, हा देखील कट झाला। म्हणजे सरळ सरळ ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता, आजी म्हणाली तिथे एक कॉमा आहे, परत डबल अवतरण चिन्हात महाभारत कुणी लिहिले, म्हणजे तिने असा प्रश्न विचारलेला आहे। आणि परत कॉमा आहे का तुला ठाऊक, म्हणजे परत शेवटी प्रश्नचिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह, जे की ऑप्शन सी मध्ये योग्य दिलेलं आहे विरामचिन्ह, तेच आपले या प्रश्नाचं म्हणजे उत्तर असणार आहे, ऑप्शन सी। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 52, खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा। तर बघा, 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी 3 योग्य जोड्या आहेत आणि 1 चुकीचा पर्याय आहे। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं, पहिली जोडी बघा, पान ज्याला आपण पर्ण म्हणतो, पर्ण म्हणजेच पान, ही योग्य जोडी आहे। बी मध्ये बघा महेश, महेश म्हणजेच शंकरचा महादेव, म्हणजे शंकर महादेव त्याचेच नाव आहे महेश, ऑप्शन 2 पण बरोबर दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला चुकीची शोधायची आहे। सी मध्ये बघा शत्रू म्हणजेच त्याला आपण दुश्मन म्हणतो, हे देखील समानार्थी शब्द आहे, जोडी आहे। आणि डी मध्ये बघा संहार आणि रक्षण, तर इथे डी मध्ये विरुद्धार्थी जोडी दिलेली आहे, म्हणजे आपल्याला समानार्थी 3 जोड्या ए बी सी मध्ये दिल्या आहेत, पण चुकीचं ओळखायचं होतं म्हणून डी मध्ये ही विरुद्धार्थी जोडी दिली आहे, संहारच्या विरुद्धार्थी रक्षण असतं। तर ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, चुकीचा पर्याय तो असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 53 पहा, जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास टिंबटिंब असे म्हणतो। म्हणजे प्रयोगावरती आधारित प्रश्न आहे बघा, जेव्हा कर्त्या किंवा कर्माच्या लिंग आणि वचनात बदल करूनही क्रियापद जर बदलत नसेल तर त्याला आपण कोणता प्रयोग म्हणतो, तर त्याला आपण भाव्य प्रयोग असे म्हणतो, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे। कर्ता जर प्रथमात असेल तर ते वाक्य कसं असतं, कर्तरी प्रयोगात असतं। कर्ता प्रथमात नसेल व कर्म प्रथमात असेल तर ते कर्मणी प्रयोग असतं। आणि कर्मानुसार जर प्रयोग बदलत असेल तर कर्मणी, कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्तरी। आणि जिथे दोघांचं अस्तित्व असतं त्याला कर्मकर्तरी प्रयोग म्हणतो किंवा नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतो। आणि हे जे दिलेलं आहे म्हणजे क्रियापद जे आहे तर ते कर्ता आणि कर्मानुसार बदलत नाही, तर ते तसेच असते, तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी तसेच राहते, त्याला आपण कोणता प्रयोग म्हणतो, भाव्य प्रयोग म्हणतो, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 54 पहा, खालील पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर कोणते। तर आता आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे। तर बघा, आघाडी आणि अंत, तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आघाडी आणि अंत हे विरुद्धार्थी नाहीत, त्याप्रमाणे उदार आणि आळशी हे देखील विरुद्धार्थी नाहीत, इहलोक आणि परदेश हे देखील नाही, पण आगंतुक आणि आमंत्रित, तर आता आगंतुकच्या विरुद्धार्थी काय असतं, आमंत्रित असतं। म्हणजे ऑप्शन बी मध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द असलेली जोडी दिलेली आहे, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 55, लाकूड डोक्यावर घेऊन तो 5 किलोमीटर पायी चालला, अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। तर अधोरेखित शब्द आहे लाकूड, तर आता ह्याचं आपल्याला लिंग ओळखायचं। तर बघा, आपण काय म्हणतो, ते लाकूड आण म्हणतो। आता एखाद्या आणायचं सांगायचं असेल कोणा, तर ते लाकूड इकडे आण म्हणतो। आता ते हे कशासाठी वापरतो आपण, नपुंसकलिंगी नामाचा म्हणजे उच्चार करताना आपण वापरतो, म्हणजे हे लाकूड हे याचं लिंग काय आहे तर ते नपुंसकलिंगामध्ये मोडतो, ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 56, तर बघा, अनल या समानार्थी म्हणजे अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर अनल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अग्नी किंवा हवी म्हणतो, अनल, अग्नी, हवी,
म्हणजे ऑप्शन बी मध्ये त्याचं समानार्थी शब्द दिलेला आहे बघा. तर इथे अनिल म्हणजे वारा असतं आणि अनल म्हणजे अग्नी असते, हे लक्षात ठेवा. तर आता इथे ज्याने पेपर दिला त्याने वारा केलेला बघा. अनिल म्हणजे वारा असतं आणि नुसतं अनल असेल तर अग्नी असतं, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. जल पाणी हे वेगळे, आकाश अंबर हे वेगळे झाले शब्द. पण अनल म्हणजे काय, अग्नी किंवा हवी ज्याला आपण म्हणतो. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 57. जे टाळले जाऊ शकत नाही म्हणजे जे गोष्ट अशी असते की ती आपल्याला टाळता येत नाही, म्हणजे ती घडणारच असते, तर त्याला आपण काय म्हणतो, अपरिहार्य म्हणतो. काय म्हणतो, अपरिहार्य. म्हणजे काय, जे टाळले जाऊ शकत नाही त्याला अपरिहार्य असे म्हणतो. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 58. तर पहा, नाठाळाचे माथी हानुकाठी असे संत तुकाराम महाराज कोणाला उद्देशून म्हणतात. बघा, संत तुकाराम महाराज काय म्हणतात, नाठाळाचे माथी हानुकाठी. म्हणजे जे वाईट प्रवृत्तीचे लोक असतात ना, त्यांच्यासाठी त्यांनी हा अभंग म्हणजे त्यांना उद्देशून असे बोलले आहेत. म्हणजे वाईट व्यक्ती म्हणजे दुर्जन व्यक्तींना. म्हणजे नाठाळाचे माथी हानुकाठी ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. तर नाठाळ म्हणजे काय, दुर्जन व्यक्ती. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 59. नाडी सापडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. तर आता म्हणी आणि वाक्यप्रचार हे तुम्ही पाठच करून जावा, कारण यावरती प्रत्येकी एक प्रश्न तरी तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. तर बघा, नाडी सापडणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा अंदाज येणे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, नाडी सापडणे असं म्हणतो. अंदाज येणे एखाद्या गोष्टीचा, त्यालाच आपण नाडी सापडणे असे म्हणतो. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 60. तो मोठ्याने हसला या वाक्यातील कर्म ओळखा. तर बघा, तो मोठ्याने हसला. तर बघा, हसणारा कोण आहे, तो, आणि हसलेलं कोण आहे, तो. म्हणजे ह्या वाक्यात कर्मच दिलेलं नाही, कारण क्रिया कोणावरही घडत नाही, तर तो स्वतःच तो आहे. मग करताच क्रिया करत आहे, मग ही क्रिया कोणत्याही वस्तूवरती घडत नाही, म्हणून या वाक्यात कर्मच नाही आहे. म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, तो मोठ्याने हसला या वाक्यातील कर्म काय आहे ओळखाय सांगितलं, तर या वाक्यामध्ये कर्म नाही. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 61. पांथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर बघा, पांथस्थ म्हणजे काय, समजा एखादा वाटसरू ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तुम्ही रस्त्यानं चाललाय तर एखादा वाटसरू तुम्हाला भेटतो, तर त्याला आपण काय म्हणतो, पांथस्थ असे म्हणतात. म्हणजे त्याचा समानार्थी शब्द आहे वाटसरू. ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 62. बघा, तर इथे काय दिलेलं आहे, जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्दसमूहाकरता योग्य शब्द कोणता. तर बघा, जिथे जनावरांना फुकट पोसलं जातं तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला पांजरपोळ असे म्हटले जातं. पांजरपोळ, ज्या ठिकाणी जनावरं जे असतात मोकाट वगैरे सुटलेली, तर त्यांना तिथे त्यांच्या खाण्यापाण्याची व्यवस्था केली जाते आणि त्यांना जनावरांना फुकट तिथे पोसलं जातं. म्हणजे फुकट पोसण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात, पांजरपोळ असे म्हणतात. तर धर्मशाळा ही लोकांसाठी असते. पागा म्हणजे घोडे बांधण्याची जागा. त्याप्रमाणे गोठा, गायींचा गुरांचा गोठा असतो, तर ते राहण्याची जागा आहे, त्यांच्या पोसण्याचं ठिकाण आहे. तर गाई गुरांना पोसण्याचं म्हणजे जनावरांना पोसण्याचं ठिकाण जे असतं त्याला पांजरपोळ म्हटले जाते. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 63. पहा, तर खालीलपैकी कोणता शब्द विघटन ह्या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे. तर बघा, विघटन म्हणजे काय, म्हणजे कमी होत जाणे, आणि वाढणे त्याला काय म्हणतो आपण, संघटन म्हणतो, म्हणजे एकत्र होत जाणे. विघटनच्या विरुद्धार्थी काय असणार, संघटन, जो की ऑप्शन ए मध्येच तुम्हाला दिलेला आहे, संघटन, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 64. अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर अश्व, घोडा, वारू, त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे घोड्याची समानार्थी शब्दात अश्व, घोडा, वारू. तर ऑप्शन ए मध्येच दिलेला आहे. तर अश्व म्हणजेच काय, घोडा. हत्तीला आपण सारंग म्हणतो बघा. तर पुढे प्रश्न, तर सापला अही वगैरे असं आपण म्हटले जातं. तर पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65. तर बघा, किंवा, अथवा, वा, की हे सर्व कोणत्या प्रकारचे अव्यय आहेत. बघा, ही कोणती अव्यय आहेत, तर विकल्प, म्हणजे विकल्प, न्याय, अन्याय. आपण काय म्हणतो, न्याय किंवा अन्याय. तर असे जे शब्दांचा विग्रह करण्यासाठी किंवा, अथवा, वा, की हे जे आहे तर ते
विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये मोडतात. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे बघा, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहेत ते. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समुच्चय बोधकमध्ये आणि, व, शिवाय यासारखे येतात. गौणत्व सूचकमध्ये पाहिलं तर म्हणजे उद्देश किंवा संकेत बोधक जर, तर, जरी, तरी. आणि न्यूनत्व बोधकमध्ये पण, परंतु, किंतु यासारखे जे असतात तर ते म्हणजे अक्षर म्हणजे अव्यय असतात. तर हे किंवा, अथवा, वाक्य हे विकल्पबोधक आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 66. श्याम पेरू खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर पहा, आता इथे खाणारा कोण आहे? श्याम आहे. म्हणजे श्याम हा कर्ता झाला. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे तो कर्तरी प्रयोग असणार आहे. आणि खाल्लेलं काय? पेरू. म्हणजे ते कर्म पण आहे बघा. म्हणजे कर्ता पण आहे, कर्म पण आहे, दोघेही प्रथमात असतो. तर तेव्हा तो कोणता प्रयोग असतो? तर तो कर्तरी प्रयोग असतो. आणि कर्म असेल तर त्याला आपण सकर्मक कर्तरी असे म्हणतो, जे की ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. श्याम पेरू खातो हे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? सकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 67. पोलिसाने चोरास पकडले या वाक्यातील चोरास या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा. तर बघा, चोरास पकडले तर इथे कोणता प्रत्यय लागलाय? स हा प्रत्यय लागलेला. तर पहा, इथे पकडणारे कोण आहेत? पोलीस. पोलीस हा कर्ता झाला आणि पकडलेलं काय? चोर. म्हणजे चोर हे कर्म झालं. आणि कर्माचे जे असतं तर ते ज्याला जे प्रत्यय असतात तर ते कर्म हे द्वितीयामध्ये असतं. म्हणजे ऑप्शन बी द्वितीया ही विभक्ती असणार आहे. चोरास स लाते, स लानाते हे प्रत्यय असतात द्वितीयामध्ये. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 68. अनुभव नसलेला म्हणजे काय? तर बघा, ज्याच्याकडे कोणताही अनुभव नसतो तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो अनअनुभवी. अनअनुभवी म्हणजे ज्याच्याकडे अनुभव नसतो त्याला अनअनुभवी म्हटले जाते. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 69. तर आता शब्दसमूहाचा अर्थ ओळखायचा. बघा, शब्दसमूह काय दिलेला आपल्याला? स्वप्न भंगणे. तर या शब्दसमूहाचा अर्थ काय असेल? समजा तुम्ही पोलीस भरती तयारी करताय, पण थोडक्या मार्काने जर तुमचं जर सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही काय म्हणता? माझं स्वप्न भंगलं. म्हणजे तुमची इच्छा जी होती तर ती पूर्ण झाली नाही त्यावेळेस होण्याची, पण पुढच्या वर्षी जी आहे तर ती जर इच्छा पूर्ण तुमची होईल. लक्षात घ्या, सध्या जर तुम्ही जर अभ्यास चांगला केला तर तुमचं स्वप्न भंगणार नाही, तुमची इच्छा पूर्ण होईल. तर बघा, स्वप्न भंगण्याचा या शब्दाचा समूहाचा अर्थ काय असतो? इच्छा पूर्ण न होणे म्हणजे स्वप्न भंगणे ज्याला आपण म्हणतो. तर तुमची जर इच्छा जर स्वप्नभंग जर चांगलं तुम्हाला पाहायचं असेल, म्हणजे भविष्यात काय तर करायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे. बघा, संधी सारख्या येत नसतात. सध्याला भरपूर प्रमाणात जागा निघत आहेत, त्यामुळे संधीचा आणि वेळेचा सदुपयोग करून घ्या. तर ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 70 पहा. तर काय दिलेलं आहे? गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. या काव्यपंक्तीमधील शब्दालंकार ओळखा. म्हणजे कोणत्या अलंकाराचा प्रकार आहे आपल्याला यामध्ये ओळखायचा आहे. तर बघा, शब्दांची इथे पुनरावृत्ती होताना दिसते. गडद निळे, ग ग ग, निळे निळे निळे. हे शब्दांची पुनरावृत्ती जेव्हा किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होते तर त्याला आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तर हे जे दिलेलं उदाहरण आहे तर ते अनुप्रास म्हणजे या शब्दालंकाराचं आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर यमक जे असतात तर त्याचे शब्द चमत्कृती जी आहे तर ती म्हणजे कवितांच्या कडव्यामध्ये असतात. बघा, यमक जोडणारे शब्द तिथे यमक अलंकार असतो. श्लेष अलंकार म्हणजे काय असतं? एकच शब्द दोन अर्थाने वापरलेला असतो तेव्हा श्लेष अलंकार असतो. आणि उपमा अलंकार म्हणजे एखादी उपमा जी आपण दुसऱ्या कशाच्या तरी म्हणजे तुलना करतो ज्यामध्ये, त्याला आपण उपमा अलंकारात म्हणजे ते दिलेलं असतं वाक्य, म्हणजे त्याची तुलना केलेली असते एखाद्या म्हणजे उपमेयाची. तर बघा, उपमा अलंकार म्हणजे काय? मराठी व्याकरणात आपण जेव्हा दोन भिन्न वस्तूमधील साम्य जे असतं तर ते सम, समान, सारखा, परी, गते, सदृश यासारख्या शब्दांचा वापर करून चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेव्हा उपमा अलंकार होतो. उदाहरण सांगायचं झालं तर सावळाचा रंग तुझा पावसाळी नवापरी, किंवा मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी हे उपमा अलंकाराचे उदाहरण. हे जे दिलेलं उदाहरण आहे तर ते अनुप्रास अलंकाराचं आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 71 बघा. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर आनंदवन या संस्थेची स्थापना जी आहे तर ती बाबा आमटे यांनी केलेली आहे. पहा, ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, ते त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल.
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 72. गुगल कंपनीच्या CEOचे नाव काय? तर बघा गुगल कंपनीचे CEO जे आहे तर ते आपले भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे सध्याला गुगलचे CEO आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 73. तसेच तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर बघा टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्याची लिंक तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या खाली भेटून जाईल, तिथे तुम्ही जॉईन करा, PDF देखील मिळवा. तर बघा महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक कोण आहेत? तर त्यावेळेचा हा 2024 म्हणजे करंट अफेअरचा बघा प्रश्न होता. तर रश्मी शुक्ला जे आहेत तर त्यावेळेच्या पोलीस महासंचालक होत्या. तर आता सध्याला आपल्या महाराष्ट्राचं तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. सध्याला आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक जे सर्वोच्च पद आहे तर ते सध्याला कोण आहे ते तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे. सध्याला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर त्यावेळेस श्रीमती रश्मी शुक्ला होत्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 74 बघा. तर पॅगोडा हा वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? तर बघा पॅगोडा हा वास्तुप्रकार जो आहे तर तो बौद्ध धर्मामध्ये पॅगोडा हा वास्तुप्रकार जो आहे तर तो बौद्ध या धर्माशी निगडीत आहे. पॅगोडा हा वास्तुप्रकार बघा बौद्ध धर्माशी निगडीत आहे. तर या प्रकारचे जे तुम्ही पाहू शकता इथे या प्रकारची जे आहे तर ते वास्तुप्रकार असतो बौद्ध धर्मामध्ये. पॅगोडा हा वास्तुप्रकार म्हणजे इथे काही फोटोज आहेत बघा, या प्रकारे तो वास्तू असते. पॅगोडा हे वास्तुप्रकार. तर ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल, बौद्ध धर्माशी निगडीत आहे पॅगोडा हा वास्तुप्रकार. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 75 बघा. तर विज्ञानाशी संबंधित प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी. तर उत्क्रांतीवादाचा जनक कोण आहे? म्हणजे उत्क्रांतीवादाचा जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? तर कोणाला आपण म्हणतो? तर चार्ल्स रॉबर्ट डार्विन. चार्ल्स डार्विन याला उत्क्रांतीवादाचा जनक म्हटले जाते, कारण त्याने सृष्टी कशी निर्माण झाली, एका सजीवापासून अनेक सजीव निर्माण झाले, निसर्ग निवडीचा सिद्धांत, असे वेगवेगळे सिद्धांत मांडलेत आणि उत्क्रांतीवादाचा देखील त्याने सिद्धांत मांडलेला आहे चार्ल्स डार्विन याने. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याप्रमाणे न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. आईन्स्टाईनने जर पाहिलं तर सापेक्षता सिद्धांत मांडलेला आहे. एडिसनने म्हणजे आपले विजया देवाचा शोध लावलेला आहे. तर हे बाकीचे पण लक्षात ठेवा. तर उत्क्रांतीवादाचे जनक म्हणून चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांना ओळखले जाते. तर मित्रांनो आपला पुणे जिल्हा लोहमार्ग पोलीस भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण तिसरा भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.